तुला मग माझ्यावर विश्वास नाहीये का? आहे रे आदू. अधोक्षज महाराज कीर्तन कसं करणार याच टेन्शन आलंय ना. राम कृष्ण हरी माऊली. माऊली विठुराया आपल्या पाठीशी. त्याने प्रत्येकाला बुद्धी दिली आणि या जगात जे पण काही घडतं ते सगळं तोच घडवतो, तोच करता, तोच करविता. त्यांनी माझ्यासाठी पण काहीतरी ठरवलेलंच असेल ना. कीर्तनकारासारखं बोलतोस खरा, पण आपल्याला पण काहीतरी करावं लागतं. चल पाठांतराला बसू. मी काय अभंग काढलेत, सोपेत, पटकन पाठवतो. चल. इंदू तुला अजून काहीच कळलेलं नाही, पण त्याला सगळं माहिती. त्याला माहिती आहे मी काही चुकीचं नाही करणार, कारण यात मी एकटा नाही. आणि इंदू, ही निवड आपण नाही केली, ती निवड तिने केली आहे, मला न विचारता. तू आता मागच्या गोष्टी काढत. विठुरायाचं नाव घेत त्यावर चालत राहायचं. माऊली, त्याला सुद्धा माहितीये की मी काही ना काहीतरी करणार आहे. बोललो की नाही तुझ्यासारखं. आता बायको कीर्तनकार म्हणल्यावर तिचे थोडे तरी गुण घेणारच ना. चल पाठांतर करू. ऐक ना, काय? माझ्या पोटात ना कावळे ओरडत आहे. खूपच भूक लागली आहे मला. भूक लागली आणते ना काहीतरी खायला. आणते. हा, अजून एक. सोबत चहा सुद्धा आणशील? तो पण आणते. विठुराया पाठी राखा. व्यंकट महाराज, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. महाराज, थोडं बोलायचं होतं. अहो मग बोला की. आपण बसून बोलायचं का? बरं चला या. बस. दादा एक चहा. बोला. महाराज माफ करा, लहान तोंडी मोठा घास घेतोय. म्हणजे कीर्तनात जे घडणार आहे ते पटतंय का तुम्हाला? कसं आहे बाळंभट, मी शेती करतो. आधी नांगरणी करतो, मग पेरणी करतो, पावसाची वाट बघत राहतो. कधी कधी भरभरून पीक येतं, कणसामध्ये टपोरा दाना भरतो. कधीतरी पीक फसतं, बीजामध्ये फरक असतो. पण माझा अनुभव मला असं सांगतो की आपण जर खोलवर पेरणी केली, त्याला वेळेवर पाणी दिलं, त्याची मायेनं मशागत केली, तर ते बीज सुद्धा चांगलंच उगवतं. पण महाराज, जांबाकडनं हापूस आंब्याची अपेक्षा करणं चुकीचं आहे ना? नाही म्हणजे बघा ना, ह्या तिन्ही पोरांना आहे ना मी लहानपणापासून बघतो. त्या तिघांपैकी कोणाच्याही बाबतीत असं घडलं असतं ना
तर असं घडू नये यासाठी मी प्रयत्न केला असता बघ. म्हणजे आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या आदोक्षज महाराजांची जीभ जड आहे, तरीही त्यांना कीर्तनासाठी महाराज मोठ्या बाईंना बोलण्या इतपत माझी टाप नाहीये. पण मी हात जोडून विनंती करतो, आदोक्षज महाराजांची चेष्टा होणार नाही यासाठी तुम्ही प्रयत्न करा महाराज. बाळंभट, अहो तुमची तळमळ कळतीये मला, पण वहिनींचा स्वभाव कसा आहे तुम्हाला ठाऊक आहे ना महाराज. बाळंभट, वहिनींनी यापूर्वी कधी कुणाचं काही ऐकलं नाही आणि इथून पुढे सुद्धा त्या ऐकणार नाहीत. उलट मी जर काही सांगायला गेलो ना तर त्यांना असं वाटेल की मी आदोक्षजच्या मार्गामध्ये अडथळा आणतोय किंवा त्याची गादी हिरावून घेतोय असं त्यांना वाटतं. बाळंभट झोपलेल्याला जाग करता येत नाही, झोपेचं सोंग घेतलेल्याला जाग करता येत नाही. कसं आहे बाळंभट, मी सुद्धा हतबले आहो. कधी कधी स्वतःचाच राग येतो, पण सगळ्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात आणि शेवटी घडणाऱ्या गोष्टी या घडतातच. आता कीर्तनामध्ये जे काही होईल ती विठुरायाची इच्छा असेल. येतो महाराज मी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. जय जय राम कृष्ण 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 हरी.
कमाल. या राम कृष्ण हरी माऊली. राम कृष्ण हरी. मी अधोक्षज अंताजित दिग्रस्त दिग्रसकारांच्या घरात जन्मलो म्हणून अभंग ओव्या कीर्तन ऐकत ऐकतच लहानाचा मोठा झाला. यंकू काका आणि इंदूचं तर एकही कीर्तन मी चुकवलेलं नाही. इतके वर्ष फक्त कीर्तन ऐकतच होतो. आज पहिल्यांदा करणार. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण. कीर्तनाची गोडी देव निवडी आपण. कोणी भारे अधिकारी त्याचे हरिदे. परमार्थ करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातला सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे हरी कीर्तन. हरी कीर्तन आपलं पिटुरायला फार प्रिय बरं का. हरी कीर्तनाची गोडीच वेगळी. ती गोडीच त्याने निवडली. आपण हरिभक्त व्हावं, श्रद्धा ठेवावी, साधना करावी आणि या बळावर अधिकार मिळतो. हा अधिकार म्हणजे गादीचा अधिकार नाही बरं का माऊली. आध्यात्मिक अधिकार. आणि जेव्हा हा अधिकार मिळतो तेव्हा कीर्तनाची गोडी निर्माण होते. आणि ती गोडी आपल्या मनाला शांती देते, प्रेम आणि सत्य याची अनुभूती देते. या साधनेने सहा विकार